गुड, थँक्यू. प्रार्थना करूया. आज का दिवस आहे? डे 13. टुडे इज डे 13 फॉर हनुमान चालीसा. हो वा. काल आपण सगळेजण मला एअरपोर्टवरनं आपण हनुमान चालीसा केली, दिल्ली एअरपोर्टवरनं. लेट्स डू अ प्रेयर. सुप्रीम गॉड, हे परमेश्वरा, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे सद्गुरू, सगळे महागुरु, माझे गुरु मास्टर चुआ कुकसुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, सगळे थोर संत, सगळे हिलिंग एंजल्स, हिलिंग गाईड्स, त्यांना सगळ्यांना आव्हान करू. मेंटर्स, त्यांना सगळ्यांना आव्हान करू. लॉ ऑफ अट्रॅक्शन यांना सगळ्यांना, एंजल्सला आव्हान करू. आपण आजचं सेशन समजून घेऊया. टू ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल. डे 13 हनुमान चालीसा. काल गुरुवारपासून मी पुस्तक वाचलं. राईट, दिस इज द बुक. दिस इज द बुक. विमानात असताना, मुंबई ते दिल्ली प्रवास करत असताना, मी जसं परवा तुम्हाला सांगितलं, राईट, की पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि असं मला वाटलं की महाराजच माझ्याशी बोलत आहेत. आणि ज्या ज्या लेखिका आहेत, मृणालिनी जोशी, राईट, त्यांनी खूपच सुंदर सगळी पूर्ण कल्पना, महाराजांची पूर्ण एक लीला जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी मांडायला सुरुवात केली. आणि काल परवा वाचता वाचता असे बरेचसे काही उल्लेख मला असं वाटलं की इथे आपल्याशी पण आपण डिस्कस करावे. राईट. आणि त्याच्यामध्ये महाराजांनी दिलेला जो उल्लेख आहे, करेक्ट, किंवा महाराजांनी ज्या गोष्टी आपल्याला गीतेतल्या रिमाइंडर करून दिलेल्या आहेत, राईट, तर त्यातली एखादी गोष्ट मला असं वाटलं की आपल्याशी बोलावी. आपण पुढे पण काही बोलणार आहोत. बरेचसे सिरीज आपले काही अपेक्षित आहेत. रामरक्षा आहे आणि बाकी श्रावणात पण कदाचित आपण भेटूया. राईट. पण मला असं वाटलं की एक एक ह्यातलं एक गोष्ट किंवा एक ह्याच्यातला एक मेसेज आहे, तो आपण नीट व्यवस्थित आपण समजून घेतला पाहिजे. सगळ्यांनी अगदी ताट बसा. डोंट बेंड डाऊन और सिट प्रॉपरली विथ स्पाइन इरेक्ट प्रॉपरली. राईट. आणि मग ह्या पुस्तकातला आपण एक संदर्भ घेतोय. क्रेडिट टू मृणालिनी जोशी आणि स्मरण महाराजांचं. त्याच्यामध्ये असं ते सांगतात की भगवद्गीतेचा अभ्यास करताना आपण पाहिलं की स्वरूप प्राप्तीचे दोन मुख्य मार्ग आहेत. एक बुद्धियोग आणि दुसरा कर्मयोग. ठीक आहे. आणि बघा, पुढचा मेसेज कदाचित आपल्यासाठी आहे. बुद्धियोगाने जाणारे म्हणतात की आपल्याला जे हवे ते आपल्या जवळ आहे, आपल्याला त्याचं विस्मरण झालं आहे इतकंच. म्हणजेच काय, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सगळं याच युनिव्हर्समध्ये आहे. राईट. आपण पुढे समजून घेणार आहोत. आणि मग पुढे एक्झाम्पल्स देत आहे. प्रकाश समोर आहे पण डोळे बंद आहेत. सूर्य समोर आहे पण दार बंद आहे. आणि म्हणून आपल्याला केवळ आपले डोळे उघडायचे, दार उघडायचे आणि ज्याचं विस्मरण झालंय त्याचं फक्त स्मरण करायचं आहे. किती पॉवरफुल आहे. सो जेव्हा महाराज शंकर बाबा जेव्हा हिमालयामध्ये त्यांचा अभ्यास करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांचे मेंटर जे आहेत, त्यांचे आपण मेंटर म्हणू इंग्लिशमध्ये, पण त्यांना जे वाट दाखवणारे किंवा जे तिकडचे जे गुरुजन आहेत, स्पिरिच्युअल गाईड्स आहेत, त्यांचे गुरु स्वामी समर्थ. तर ते महाराजांचे गुरु, शंकर बाबांचे गुरु स्वामी समर्थ आहेत. सो ते असं म्हणतायत की जर ही पृथ्वी आहे, ही एक आहे, तर त्याचे फक्त विभागलेले देश आहेत. जर एक घर आहे तर आपण म्हणतो 2 बेडरूम किचन, 3 बेडरूम किचन. आहे तर एकच घर ना, फक्त दिवारे आहेत, फक्त दिवार आहेत, फक्त वॉल आहेत. तसाच तो एकच प्रकाश आहे जो आपल्याकडे आहे, तोच परदेशामध्ये, देशामध्ये, पण तो एकच प्रकाश, एकच सूर्य, हा सगळीकडे तोच सूर्य आहे. तीच हवा आहे जी महाराष्ट्रात आहे, तीच हवा परदेशात आहे, तीच हवा दिल्लीत आहे, तीच हवा इंडियात आहे, तीच हवा अमेरिकेत आहे, तीच हवा आहे. जस्ट दॅट आपण ह्या रेगोट्या ओढलेल्या आहेत. हे अमेरिका आहे, हे इंडिया आहे, हे महाराष्ट्र आहे, ही जात आहे, ही पात आहे, हा खंड आहे, हा भूखंड आहे. येस, आपण तयार केलेला आहे, मानव निर्मित आहे. राईट. परमेश्वरांनी एक वन पीस पाठवलं होतं, मग आपण त्याचे काही भाग केले. पण तरी सुद्धा दे आर ऑल पार्ट ऑफ युनिव्हर्स. दे आर ऑल पार्ट ऑफ द मदर अर्थ. राईट. मग जे अशा प्रकारची भक्ती, अशा प्रकारची म्हणजे जे बुद्धियोग करणारी लोक आहेत, म्हणजे काय बुद्धी म्हणजे काय, एक बुद्धी आणि दुसरं कर्म. कर्म म्हणजे क्रिया. क्रिया योगा मतलब यू डू ऍक्शन्स. मला हे करायचंय, ओके, देन यू हॅव टू टेक ऍक्शन्स. मला भूक लागली तर यू हॅव टू टेक ऍक्शन. ओके, यू हॅव टू टेक ऍक्शन.
आणि मग पुढे जाऊन महाराज असं म्हणतायत की जे आपण हनुमान चालिसेतलं शिकतोय ते हनुमानाकडनं काय शिकतो? हनुमानांकडनं शिकतोय, लॉर्ड हनुमानांकडनं शिकतोय आपण समर्पण. आपण शिकतोय समर्पण. त्यांचा जो भार आहे तो त्यांनी प्रभुरामाच्या चरणी अर्पण केलाय. म्हणून तुळशीदास सांगतायत की श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरी, मन मुकुरू, राईट. सो सगळं जेवढं आहे, चांगलं वाईट कमी जास्त माझ्या जीवनातलं, हे तुमच्या चरणी अर्पण. मी निर्भर होतो. आय विल गेट लाईट. तुमच्या आशीर्वादाशिवाय तर काहीच आलेलं नाहीये. तुमच्या परवानगीशिवाय पण काही आलेलं नाही. मग मी म्हटलं कुरबुर कुरबुर कसल्या स्वरूपाची करायची, राईट. जसं आहे तसं मी जर संतोष म्हणून जर मी ते मान्य केलं, संतोष आहे. कळलं का नाही? हेच सत्य आहे. हेच सत्य आहे ना. त्यांच्या परवानगीशिवाय तर नाही आलं जीवनात काही. हेच सत्य आहे. आपल्या कुलदेवीच्या, कुलदेवाच्या, गुरूंच्या आज्ञेने, आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हा वाटा हे तेच पाठवत असतात. यश. मग ते जर पाठवत आहेत तर मग आपण ते विनम्रतेने स्वीकार करणं, राईट, इज इक्वल टू शरणागती. जसं आपण परवा, मला असं वाटतं शुक्रवारी, आपण सगळ्यांनी परमेश्वराला फोन केलेला, या सर्व, किंवा आपण काही लिहिलं होतं, राईट, किंवा आपण प्रार्थना केलेली, तेव्हा किती अद्भुत वाटलेलं सगळ्यांना, या सर्व. कारण आपण जिथे बोलायचं तिथेच आपण विचारला प्रश्न. जो सोडवणारा आहे त्याच्याचकडे जाऊन आपली आपली व्यथा मांडली आणि मग त्यांनी तथास्तु त्यांनी सांगितलं येस, येस नो, राईट. तर ह्या पुस्तकात एक रेफरन्स जो मला असं वाटतं, याच्यामध्ये आपण पूर्ण हनुमान चालिसेतला आपण जो घेतोय मागचे 12 दिवस, जो मनाचा क्रम लावायचं काम आहे माझं, आज म्हणजे आपल्या सगळ्यांचं मनाचं क्रम. तर तिथे जसं आज संध्याकाळी 6 वाजता आपण भेटणार होतो, तर काल माझं काही आपण आपला संवाद झाला नाही, काही गप्पा आपल्या झाल्या नाही. येस. आज शैलेंद्र बोलणार आहे की नाही काही, आज घरी पोचलाय की नाही काही, असाही विचार आला असेल आपल्या मनामध्ये. आजचं सेशन होणार आहे की नाही काही, प्रवासात आज काही सुट्टी आहे. सो विच मीन्स मनाचा क्रम काय लागतोय, आज सेशन होणार आहे. हा, गुड, फंटास्टिक. मागचं बॅकग्राऊंड बघून पण तुम्ही म्हटलं असेल, हा आता एअरपोर्ट बिरपोर्ट कुठे दिसत नाही, आता काहीतरी होणार आहे. बघा मनाचा क्रम काय लागतो. मनाचा क्रम काय लागतो, 6 वाजता सेशन आहे, 5 वाजता बघितलं अजून 1 तास आहे, 5:30ला बघितलं अजून अर्धा तास आहे, 5:55 झाले, तुम्ही म्हटलं असेल चला आता लॉग इन करू, बघू झालं तर झालं, राईट. मी काही ऐकत होतो ऑनलाईन, तर मला पटकन कळलंच नाही 6 वाजले. 6 वाजले. काही जण तुम्ही 6 वाजता किंवा 5:57, 5:58ला लॉग इन केलं असेल, राईट. तुम्हाला वाटलं असेल की मी दुसऱ्या याच्यात अजून आलो, अजून सेशन चालू झालेलं नाही. मन अस्थिर व्हायला लागलं. 6 वाजले, हनुमंत अजून आले नाहीत, मन अस्थिर व्हायला लागलं. येस नो, 6 वाजले, अजून सेशन सुरू नाही झालेलं. सर गेले कुठे, शैलेंद्र, वेर इज शैलेंद्र. शैलेंद्र गेला माधव कुठेकडे, कोणीकडे, आपल्याला काही समजे नाही. येस नो. तर एवढ्या लेवलची चिंता, एन्झायटी आपल्याकडे असेल, राईट, ही सहजपणे असते. किती वाजले अजूनपर्यंत नाही झालं. मन क्रम वचन ध्यान चोला, कशावरती ध्यान लागतंय. आणि मग ते ध्यान जेव्हा असं लावतोय की इन द डायरेक्शन ऑफ सोल्युशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतात त्याच्यामध्ये, प्रकाश सगळीकडेच आहे. ज्यांनी हे असे संकल्प लिहिलेत की मला समृद्ध व्हायचं आहे, मला पैसे हवेत, मला धन हवंय, आणि तो फोन त्यांनी त्या धनवानांच्याच राज्यामध्ये धनेश्वरांनाच केलाय संकल्प, मग ते धनेश्वर देणारच आहेत ना त्यांना. धनेश्वर म्हणजे परमेश्वर, त्यांचंच आहे ना सगळं. प्रकाश सगळीचकडे आहे, फक्त मला डोळे उघडायचे आहेत. सूर्यप्रकाश माझ्या घरी येतोय, पण माझे दरवाजे बंद असतील तर माझ्यासाठी ती रात्र आहे, इज इक्वल टू अंधकार आहे, इज इक्वल टू दारिद्र्य आहे. रात्र वाईट नाहीये, पण आय एम सिंग अंधकार वाईट आहे, अंधकार वाईट आहे. तर जर मला हे नाही समजलं तर माझं ध्यान हे जीवनात नसलेल्या गोष्टीकडेच लागत राहील. कसं होणार मुलांचं, मुलांचं काय होणार, मी माझं कोण करणार, माझा जीव जातो का, माझा जीव राहतो का, मग हे काय करणार, मग ती काय करणार, मग घराचं काय होणार, आपल्या ह्याच्यातलं काहीही कंट्रोलमध्ये नाही. हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. मग ध्यान कशात लागायला पाहिजे, वा, नाव इज राईट प्रश्न. अर्जुनाने विचारलेला कृष्णाला दुसऱ्या अध्यायाच्या शेवटला हाच प्रश्न विचारला, मी आता काय करू. तोपर्यंत कृष्ण गप्प होता, यस नो. तो बघतोय काय गंमत झाली अर्जुनाची.
पहिला अध्याय, दुसरा अध्याय, दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या पर्यंत आल्यापर्यंत तो फार गडबडून गेलेला. बाबा कृष्ण आपल्याच्याने होणार नाही, याच्यात पण त्याचा उल्लेख आहे. ते सांगितलं, "बाबा, मी शस्त्र वगैरे सगळी सोडतोय. आय एम सॉरी, हे काय माझ्याने होणार नाहीये. आय एम रनिंग अवे, नाही, आय एम गोईंग अवे." कृष्ण तेव्हा 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 प्रश्न तरी विचारला, मी आता काय करू? दॅट इज द राईट क्वेश्चन. कसं करू नाही, मी आता काय करू? त्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा कृष्णाने द्यायला सुरुवात केली, तेव्हा ही हॅज स्टार्टेड अंडरस्टँडिंग. अर्जुन स्टार्टेड अंडरस्टँडिंग की आता मला कर्मयोगात यायचं आहे. टू क्रिएट, आय हॅव टू डू व्हॉट आय एम सपोज टू डू. मग आता साधक म्हणून आपण सगळे जेव्हा इथे बघतोय, जमतोय, आणि आपले सगळे संकल्प आहेत, काही जणांना ऑलरेडी, तुम्हाला सगळ्यांना गुरु आहेत, गुरु सेवा तुम्हाला करायचं भाग्य मिळालेलं आहे. मग कसली अडचण आहे? अडचण एवढीच आहे की साधना होत नाहीये, किंवा साधना होतीये पण ते रिझल्ट येत नाहीये. मग ह्याच्यामध्ये खूप सुंदर एक्झाम्पल आहे, आणि कदाचित हे कदाचित नाही, पण ज्ञानेश्वरीतनंच घेतलेलं एक्झाम्पल आहे. पण असं एक्झाम्पल महाराजांचे जे मेंटर आहेत ते हिमालयामध्ये त्यांना देतात, की जेवढी सगळी मंडळी आहे आधीची, रोड त्यांची नावं आता मला इथे पटकन सापडली तर ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं की अशी कितीतरी मंडळी आहेत की ज्यांना, राईट, ध्यान लावायची काहीही व्यवस्था नव्हती. ठीक आहे, म्हणजे काही व्यवस्था नव्हती, त्यांच्याकडे चांगली रूम नव्हती. राईट, ह्यांनी सगळ्यांनी परमेश्वराची जी प्राप्ती केलेली आहे ती कर्म करत असताना केलेली आहे. त्यांच्या कर्म, वेन दे आर इन द कर्मा, हा या थँक्यू, राईट. नामदेव शिंपी, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, दासजनी, राईट, कानोपात्रा, चोकोबा, राईट, आणि चोकोबाची महारीण, सेना नावी, ही सगळी जी माणसं आहेत, महाराज म्हणतायत, राईट, याच्या म्हणजे महाराज नाही म्हणत आहेत, हे याच्यात त्यांचे मेंटर त्यांना म्हणतायत की अशी सगळी जी लोक आहेत, राईट, हे सगळेजण भगवंतांचं दर्शन रोजच्या व्यवसायातनाच घ्यायचे. म्हणजेच काय? अराटिक योगा इज वे ऑफ लाईफ. ज्यांना अराटिक योगा समजतोय, म्हणजेच काय, की हनुमान चालिसेतला शेवटचा जो दोहा आहे, जे आपले गुरु आहेत, प्रभू राम आहेत, ते आपल्या हृदयात असतील तर आपण कसं बरं बोलूया, कसं बरं आपण दिवसभर बोलणार आहोत विथ लव्हिंग काइंडनेस. म्हणजे काय? एक राग आहे, त्याचं नाव आहे भूप. अत्यंत सुश्राव्य राग आहे. आणि म्हणून मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो की हनुमान चालिसेमध्ये उल्लेख काय दाखवलाय, त्यांनी उल्लेख काय सांगितलाय, की जेव्हा आपल्याकडे गुरु आपल्या हार्ट चक्रात असतात तेव्हा आपली वाणी जी आहे, वाणी, ती आपसुक एका भूप रागासारखी असते, होते. आणि तीच प्रॅक्टिस आपण आता करणार आहोत. ठीक आहे, यू रेडी? बघा काय म्हणतात, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. सुरभूप. आर यू रेडी फॉर दिस प्रॅक्टिस? भूप राग सुश्राव्य आहे. जे लोक यू आणि मीची प्रॅक्टिस केली होती मागच्या आठवड्यामध्ये, काही लोकांनी व्हिडिओ पण ऐकले होते, कसं वाटलेलं हार्ट चक्र मोठं झालेलं तेव्हा? वाणी आपली बदलली का नाही? येस. सो हनुमान चालिसा एक 5 मिनिटं सुरू करायच्या आधी आपण तो प्रयत्न करूया. दीर्घ श्वास घ्या, इनहेल आणि एक्सेल, स्वतःला सैल सोडा. सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट. व्हिज्युअलाइज करा प्रभू राम, आपले गुरुजन. स्माइल करा. पुन्हा एकदा हळुवारपणे सोफ्यात जायचा प्रयत्न करा. मनाच्या डोळ्यावरती, मनाच्या पडद्यावरती स्वतःला सोफ्यात बसवा. म्हणा बैस. सिट डाऊन. स्माइल. स्वतःकडे बघा, म्हणा अरे कसा आहेस तू, आता बघा काय उत्तर येते. हा, बेटर आहे म्हणे. किती बेटर आहेस? डे 1 पासून डे 13 पर्यंत किती बेटर आहेस? बघा काय उत्तर येत आहे. ते उत्तर तुम्हालाच तुमचं माहिती आहे. हृदयाची स्पंदनं बघा. काय नवीन शिकतोयस का नाही? अरे काय बात आहे. बघा काय उत्तर येते. येस येत. पण आर यू गेटिंग हिल्ड? मनाचा क्रम कसा गोंधळलेला होता ते कळतंय का नाही? येस. इथून पण येस येत आहे. मग आता काय ठरवलंयस? मनाचा क्रम व्यवस्थित लावणं, कर्म योगावरती,
कॉन्सन्ट्रेट करणं म्हणजेच काय? ऍक्शन्स काय आहेत? मला दिवसभरात काय ऍक्शन्स घ्यायचे? 8 वाजता साधना करायचे किंवा 9 वाजता करायचे, त्याच्यानंतर काही दैनंदिन कामं करायचे. आता त्याला एक कमांड द्या आणि सांगा की सोफ्यात बसलेल्या यूला सांगा, म्हणा अरे बाबा तू आणि मी एक आहे. से दिस, यू अँड मी आर वन. आपण अविभाज्य भाग आहोत एकमेकांचे. तू माझाच आहेस. बघा तो काय म्हणतो, येस, मी तुझाच आहे. म्हणा जीवनामध्ये असे बरेचसे काही प्रसंग आहेत जे दुःखद आहेत, भयानक आहेत, हॉरिबल आहे, टेरिबल आहे, कष्टदायक आहे, होते. आता त्याला सांगा की अरे ही सगळ्यांची स्टोरी आहे, तुझी आणि माझी एकट्याची नाही ना. जस्ट दॅट कोणालाच कोणाचंच काय आहे ते माहिती नसतं. बघा तो काय म्हणतोय. त्याला थोडासा एक विश्वास येईल, त्या यूला एक विश्वास येईल की ओ रिअली, येस इट इज. नोबडी नोस. इंग्लिशमध्ये म्हण आहे, ओनली द वेअरर नोज वेअर द शू पिंचेस. बूट आपली चप्पल कुठे लागते ते फक्त घालणाऱ्याला माहिती असतं. आता त्या यूला सांगा की रामरक्षेतनं मिळणारे हे आशीर्वाद, हनुमान चालिसेतनं मिळणारे आशीर्वाद आणि हनुमानांकडनं जे मी घ्यायचं आहे, आपण सगळ्यांनी घ्यायचं आहे म्हणा, ती आहे निष्ठा. त्यांच्या गुरूंच्या चरणी असलेलं समर्पण. पुन्हा दीर्घ श्वास घ्या आणि जस्ट इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा की ती हवा एक आहे. सगळीकडे असणारी हवा एक आहे. तसे आपण परमेश्वराशी एक आहोत. तोच सूर्य आहे, एकच सूर्य. देर इज ओनली वन गॉड. बाकी सगळे एडिशन्स आहेत. देर इज ओनली वन गॉड. म्हणा त्या परमेश्वराशी मी एकरूप झालेलो आहे, ऑलरेडी मला कळलंय. पण म्हणा सोफ्यात बसलेल्या युला सांगा की मी 5% आहे आणि तू 95 आहेस. स्वतःला आत्मसात कर. म्हणा अलाव युअर सेल्फ टू ऍब्सॉर्ब द एनर्जीज अँड ब्लेसिंग्स ऑफ जे तुमच्या गुरूंचं नाव आहे त्यांचं नाव घ्या. त्या गुरूंचे आशीर्वाद म्हणा तू स्वीकार कर. उदाहरण माझ्याकडे मी म्हणेन की शंकर बाबांचे आशीर्वाद आत्मसात कर. महाराजांचे आशीर्वाद, मास्टरांचे आशीर्वाद, प्रभू रामाचे आशीर्वाद, हे म्हणा आशीर्वाद आत्मसात कर. आणि जणू काही स्पंज आपण पाण्यामध्ये भिजवावा त्याप्रमाणे सोफ्यात बसलेला जो यू आहे, तो यू इज इक्वल टू स्पंज. साखरेच्या पाकामध्ये घोळलेला आहे, जसं गुलाबजाम. त्याप्रमाणे आपला यू जो आहे तो त्या आशीर्वादामध्ये संपूर्णपणे घोळून निघतो. गुरुदत्तांच्या, स्वामींच्या, बाबांच्या ती सगळी चिरंजीव रूप आहेत. शंकरांनी दिलेले हे आशीर्वाद आहेत. सगळे गुरु जे आहेत, हे गुरु हे तत्व आहे. आपल्या गुरूंचं स्मरण करा, म्हणा धन्यवाद. आय एम सॉरी, एवढ्या दिवस मी तर्क लावत बसलो, बुद्धिजीवी रॅशनल विचारात बसलो. बट आय एम सॉरी. माझ्या मनाचे दरवाजे मी आता उघडलेले आहेत.
माझ्या मनाचे डोळे मी उघडलेले आहेत आणि सळवारपणे स्वतःला बघा. 95% ऑफ यू सिटिंग इन द सोफा एकरूप होतं. स्वतःला हील होताना बघा. जो श्लोक आहे ज्याच्यावरती आपण अभ्यास करतो या सिरीज मध्ये, कुठल्याही प्रकारचा रोग, कुठल्याही प्रकारची पीडा, नासई रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत बीड, संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जोडावे. ध्यान आपल्या गुरूंचं लावा, आपल्या माऊलीचं लावा, आपल्या कुलदेवीचं लावा, प्रभू रामांचं लावा. म्हणून मी समर्पण करतोय मला माझ्या सगळ्या दुःखांना, अडचणींना, पीडेला तुमच्या चरणी अर्पण करतो. म्हणा रोज करणाऱ्या. इनहेल करा, एक्सेल करा, आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. स्वतःला सई सोडत सोडत आपल्या अंतःकरणामध्ये आपले गुरु आपल्या हार्ट चक्रामध्ये अगदी अवगत अलगदपणे त्यांचे आशीर्वाद देत आहेत. आपलं हार्ट चक्र तसं हनुमानाने त्यांच्या हृदयामध्ये प्रभुरामाची तस्वीर राम लखन सीता सहित, त्याचप्रमाणे आपले गुरु आपल्या हार्ट चक्रामध्ये आशीर्वाद देतात. आपलं हार्ट ऍक्टिव्हेट आहे. स्माइल करा, हेल करा. सोफ्यात बसलेला यूला म्हणा की कम बॅक. स्क्रीनवरती बघा माझ्याकडे. लेफ्ट हँड मध्ये यू आहे, राईट हँड मध्ये मी आहे. म्हणा तू आणि मी एक आहे. जस्ट टू लाईक दिस. यू अँड मी आर वन. यू अँड मी आर वन. वी आर वन. आपण सगळे परमेश्वराशी करतो. दीर्घ श्वास घ्या. यू अँड मी आर वन. ओपन युअर आयज. इंटिग्रेट यू अँड मी. म्हणा यू अँड मी आर वन. बेटा तेरे प्राणी किलिंग शिकले त्यांनी हार्ट चक्र चेक करा. चेक हार्ट चक्र. स्पिरिच्युअल कार्ड. शिरलाड बूम. आता मला सांगा, भूप राग म्हणजे काय? म्हणजे वाणी. आता जर तुम्ही स्वतःच नाव पुकारा, स्वतःचं नाव, वेन यू कॉल युअर सेल्फ, ट्राय कॉलिंग युअर सेल्फ. फॉर एक्झाम्पल, मी मगाशी स्वतःला जर हाक मारलं असेल तर मी कसं हाक मारलं असेल, आणि मी आता जर हाक मारलो तर मी मधुर आवाजामध्ये अरे शैलेंद्र असं हाक मारेन पाहिजे. किंवा मला असं कोणाला बोलवायचं असेल समजा, किंवा मी कसं हाक मारेन, हाऊ विल आय टॉक. त्याला म्हणतात मधुर वाणी. आपले गुरु आपल्या हार्ट चक्रात असतील, आपण कसे बोलतो, कसे बोलू. हृदय बसवू सुर भूप. भूपराग इथे आहे. तो इथे असेल तर थ्रोट चक्रात नाही येऊन जी आपली वाणी आहे ती मधुरच होते, मधुर असली पाहिजे. ती खेकसलेल्या स्वरूपामध्ये असेल तर तो भूपराग तिथे राहत नाही. राईट, आर यू अंडरस्टँडिंग? भूपराग इज अ राग. राईट, संगीतामध्ये भूपराग इज द मेलोडियस. सुर भूप. आता तुम्ही दिवसभरात समजा हे सकाळीच हे आशीर्वाद एक्सेप्ट केले, हनुमान चालीसा वाचली, ऐकायच्या ऐवजी वाचली, प्रत्येक जण हे तुम्ही वाचताना यू विल सी दॅट हा सुरभूप. आता मला अर्थ माहिती आहे. हनुमान चालिसेतला फरक तुम्हाला लक्षात येईल. आणि मग ज्यांची ज्यांची कामं संकल्प राहिलेले आहेत ते संकल्प पूर्ण होतील. त्याहीपेक्षा अधिक संकल्प न मागता पूर्ण होतील. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला काय द्यायचं. आपण मागावी 2 फुलं, ते देतात 4. 1 पे 3. राईट, आपल्याला नाही माहिती ना. आपण मागावी 4 आणि त्यांनी दिला 1, त्यांना माहिती आहे. क्लिअर होते सगळ्यांना? राईट. इज इट व्हेरी इझी, यू अँड मीची स्टोरी टू इंटिग्रेट.
You should sit on the sofa. Check. How are you feeling? Right? आणि मग ती निष्ठा त्यातनंच डेव्हलप होते ना. तुम्ही आहात म्हणून मी आहे. या पुस्तकामध्ये खूप सुंदर संदर्भ आहे. महाराजांची मेंटर त्यांना विचारतात की तू सदरा आहेस का, म्हणजे हा टी शर्ट म्हणजे तू आहेस का, हा हात म्हणजे तू आहे का. महाराज म्हटले नाही. मग तू कोण आहेस. मग त्यांना शिकवलं गेलं की तू एक आत्मा आहेस, आपण सगळे एक आत्मा आहोत. सोल अफर्मेशन या पुस्तकामध्ये नीलमणी म्हणजे ब्लू वरती पण आहे. त्यामुळे मी आता काहीही सेशन घेऊ शकतो विथ परमिशन. आर यू अंडरस्टँडिंग? राईट. सो दिस इज व्हेरी पॉवरफुल. ऍक्च्युली ऑल अराटिक प्रॅक्टिशनर्स हे पुस्तक आणलं पाहिजे सगळ्यांनी. जे शंकर भक्त आहेत त्यांनी ते आणायलाच हवं. 400 रुपये पुस्तक आहे. ऑनलाईन अवेलेबल आहे. यू शुड ऑल बाय इट. ओके. सो आज थांबूया. आपण हनुमान चालिसा करूया छानपैकी. आणि आपण ज्या हार्ट चक्रात आता आपण भूप राहावं आहोत त्याच्यावरती अभिषेक घालूया छानपैकी. ओके. अभिषेक असा सॉरी. पंकज भट भटजी ते आता आहेत ऑनलाईन. पंकज म्हणतील की हे काय. चला सुरू करूया. स्वतः परत एकदा डोळे बंद करा. क्लोज युअर आयज जेंटली. स्माइल ॲट युअर सेल्फ.